हो, मग मी कुठे म्हणते कारण आमच्या एसीचा पासच नाही, आम्हाला त्याच्याशी काय संबंध. आम्ही लोकांनी जातो, ठीक आहे. आम्हाला जेव्हा एग्री वाटतं तेव्हा आम्ही लोकांनी जातो. का जातो? याच्यासाठी की बाबा एसीचा पास आपल्याकडे आहे, ठीक आहे. पण जेव्हा मॅम आम्ही एसीचा एवढ्या वर्ष पास काढतोय, आम्हाला मुलातच कधी लोकल चढायला लागेल का? कारण एवढंही सांगते, जेव्हा आम्ही चढतो ना एवढी 99% त्याच्यात लोकांना कचऱ्यासाठी झालं. त्याच्यात नॉर्मल लोक असतात, त्याच्यात ते गुंडू बाबा असतात, त्याच्यात ते लोक असतात, ते भिकारी लोक झोपून गर्दीमध्ये. मग सांगा, जर आमच्याकडे पास आहे आज आम्हाला त्याचाही जर लाभ भेटत नसता तर आमचं पास करून आता काय? मला ती म्हणायचं आहे, मला तुमचा उद्देश नाहीये. फक्त मला एवढं वाईट वाटतं की आज आम्ही पास काढून सुद्धा 4 वर्ष आम्हाला त्याचा उपयोग नाही. मला भीती म्हणायचं चुकीचं आहे. मॅडम असं उलट आम्ही नाही बोलत, पण तुम्ही ना प्लीज कुठलाही पैसा प्लीज नसतं बोलले ना मारले पण असते मॅडम प्लीज आता कोणी येणे करायचं. मी फाईन भरते विषय आपण शब्दाला नसताना तुम्ही जर तिच्या बरोबर जशी वागणूक केली असेल म्हणून तिचा जीव नाही बोलत नाही बोलत फक्त ती जी वागणूक जशी त्याच्यामुळे ती मी तुम्हाला तिच्याबद्दल माझं समजून घ्या. वही बोल रही हूँ, समझा रही उसको, लेकिन पास काढायचा आणि आपण स्टेशनला उभं राहायचं आणि दिवसाभरात किती लोक येतात, किती लोकांना कोण पकडतात हे बघायचं. आपण आता ते बघायचं आणि मी पण शाळा स्टेशनला पास काढून आणि तिथे 1000 रुपये गेले ना तरी चालेल महिन्याचे. मी पण बघणार लोकांना करा फाईन आता एसीचा पास आता तुमच्या समोरच काढते. एसीचा पास काढते आणि मी बघते की कोण किती कुठल्या स्टेशनला किती दिशी फॉलो करतात आणि किती लोकांना पकडतात. आम्हालाही वाईट वाटतं यार आज आमच्याला कुठलं झालं आहे पण आम्ही तुमचा आर्ग्युमेंट झाला मॅडम म्हणून कंट्रोल मेसेज आला आम्हाला समजलं का आतमध्ये भांडणं चालू आहे म्हणून. ठीक आहे चला तुम्ही केलं ना. तुम्ही कसं सांगताय की एसीचे लोक पण बोलत होते त्यांच्या बोलण्याने होणार आहे का? त्यांना काही बोलू दे. समजलं? मी भांडे म्हणून पकडलं मला. हा तू भांडली, तुला पकडलं, तुझ्या पैकी नव्हती तुला पकडलं, तू फाईन भरत होती तुला पकडलं, तू उद्धट वागत होती म्हणून तुला पकडलं, विषय संपला. हा याच्या आता शांत बस म्हणजे बस. ठीक आहे एकदम शांत बस. द्या म्हणजे हे पण आपलं 3 महिन्याचा पास आहे सेकंड फाईन भरते आणि मी आता एसीचा पास काढते आणि मी पण बोलतो आता स्टेशनला त्याच्यामधूनच फिरणार आणि स्टेशनला मी उभं राहणार. मी पण बघते याच्या किती दिवशी कुठल्या लोकांना पकडतात. आम्ही सुद्धा उभे राहणार आणि आम्ही बघतो ते लोक किती लोकांना पकडतात. हे उद्धटी बोलतात, पुन्हा वागतात ती कस्टमर बरोबर. एखादी ती टीसी मॅडम आहे ती लोकांची लायकी काढते पॅसेंजरची. मला सांगितलं आज चल माझं तर काय चूक नव्हती ना. मी तर ऑफिसची जाऊ शकते बोलू शकते. मला तिने माझी लायकी काढली. माझं लायकी काढायचं त्यांचं कारण काय? ती कोण लागते माझी लायकी काढणारी? हा माझा संबंधच काय? मी तुमच्याकडे जस्ट माझ्या पॅसेंजरसाठी आले आणि माझा मोबाईल तर सरांकडे होता म्हणून जस्ट मी बघायला गेले ना काका. हा मग हक्क आहे. आणि माझ्या व्यक्तीला पकडलं तर जस्ट मी बोलते मग तुम्ही सगळे एका पोरीला पकडायला यांची 4-4, 5-5 टीसी इथे येतात आणि वारंवार एकामेकाला साथ देऊन खोटंही बोलतात. हा यांची लोक व्हिडिओ काढतात. आम्ही काय मूर्ख आहोत का? हा मूर्ख आहोत का आम्ही? मग नाही ते त्यांचे एक सर आहे. मला काय करायचं ते मी करणार. कायदा आम्हालाही समजतो. आम्ही पागल नाही आहोत. आम्ही कुठला गुन्हा नाही केला, चोरी नाही केली का मर्डर नाही केला एवढा मोठा करायला. हे आम्हाला धमक्या देतात, या जेलला टाकणार, ते दुसऱ्या टीसीला फोन करून वो जेल में डाल उसको, हे जेल में डाल, इतना फाईन होत ना का? आमच्याकडे सेकंड क्लास आहे बाबा. आमच्याकडे एवढी चूक झाली की खायला नव्हतं. मी मोठा गुन्हा काय? हा मी कधी बसा त्यांना. हा तर आता मी त्यांना काय म्हटलं मॅडमला, मॅडम 2 स्टेशनची चुकून कारण काय झालं तिला कामाला थोडा लेट झाला का 8:30 ड्युटी असते ना तर थोडं लेट झालं म्हणून ती घाईघाईत आली असेल का? कारण तिलाही तिथून फोन येतो आणि त्या मॅडमचे फोन मलाही येतात तर त्यांना आम्ही काही सांगितलं नाही की अशी गोष्ट केली किंवा काय. म्हटलं मॅडम थोडं तिला लेट झालं येते थोडं शाळेची अडचण. मी त्यांनाही एवढं सांगितलं तर मला तिला जाऊन तिथे कामावर सोडून मला घरी